अहिल्यानगर शहरात लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहत ब्रिटिश काळात 1917 ते 1925 या कालावधीत निर्माण झाली होती। हे बांधकाम कौलारू व दगडी बांधकाम असल्याने आता या वसाहतीची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतच पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे 2023 पासून पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 640 फ्लॅट बांधण्यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे। आमदार जगताप यांनी 2023 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पोलीस निवासस्थानांसाठी निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा केला होता। विधान भवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते। आमदार जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतेच सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर पहिल्या टप्प्यात 320 फ्लॅट बांधण्यात येणार आहेत। या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरच नवे घर मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं नुकताच पोलीस विभागामधील असणाऱ्या पोलीस हेडक्वार्टर या हेडक्वार्टरमध्ये जवळपास 640 घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं 2021-22 आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरवठा हा एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे करत होतो आणि 2021-22च्या काळापासून तर हा पाठपुरवठा आमचा चालूच होता। पण आपण पाहिलं की महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या 640 घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे। त्याच्यातला पहिला टप्पा 320 घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस हेडक्वार्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे। त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वर्क ऑर्डर देखील झाली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मग असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठंतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण अहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असतं, बाहेर जिल्ह्यामध्ये असतं, सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं। मग त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वार्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन 1917मध्ये हे आपण जर मागं पाहिलं तर 1917मध्ये हे उभं राहिलेलं आहे। म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये हे संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या, पण त्या संपूर्ण मोडकळीस आल्या, नादुरुस्त झालेल्या होत्या। काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबांना भोगावं लागले। त्याच्यातनं एक 2019 साली काही एक वेगळा अनुचित प्रकार घडला। एक आमची म्हणजे शालेय मुलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू देखील शॉक बसल्याने झालेला होता। म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना या घडत होत्या। इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल, हे सगळ्या अडचणी देखील सातत्याने निर्माण व्हायच्या। म्हणून पोलिसांना कुठंतरी घरकुल झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही 2021-22च्या आर्थिक वर्षापासून शासनाकडे पकडली होती। त्याचं पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला। पोलीस प्रशासनाच्या वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याचा प्रस्तावाची सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडे पाठवला होता आणि त्याचा पाठपुरवठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली। याच्यामध्ये आत्ताचे पोलीस अधीक्षक कोलासाहेब असतील, असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे गृह खातं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठेतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आता इथून पुढच्या काळामध्ये आपण तालुका स्तरावरती हे जे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे, जामखेडमध्ये उभं राहिलेलं आहे, शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथंच कुठेतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे। पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असतात, पण त्यांना कुठेतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा देखील प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा। पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून या संपूर्ण नेते मंडळींनी भरून काढलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे
या सगळ्याच मंडळींचे मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहिल्यानगर.